राम प्रभू यांची वरात अयोध्येच्या दिशेने चालू लागते। बाबाजी वर्णन करतात, सब समाजो यही भाती बनाये, नक अवधपुर दिन पठाये, हे बरात सुनत सब रानी, अयोध्येच्या दिशेने वरात चालू लागते। सर्वांचा धीर आता सुटलाय। संयोग आणि वियोगाला न मानणारे राजे विदेही यांचाही धीर सुटतो आणि विदेही राजे जनक आपल्या मुलीच्या आठवणीने, सीतेच्या आठवणीने त्या ठिकाणी रडायला लागताय। मला वाटतंय हे जीवनातले दोन प्रसंग आहेत, ज्या प्रसंगाला रडण्याचा अधिकार हा प्रत्येक पुरुषाला आहे। प्रत्येक पुरुषाला रडण्याचा अधिकार आहे। या दोन प्रसंगा व्यतिरिक्त जर पुरुष रडला ना दादानो, तर त्याला कायर समजल्या जातं, त्याला निर्बल समजल्या जातं। पण हे दोन प्रसंग आहे ज्या प्रसंगाला प्रत्येक पुरुषाला रडण्याचा अधिकार दिलाय। एरवी तो रडला ना, समाज त्याला नाव ठेवतो। मनुष्याच्या जीवनातला पैसा आहे, तो पैसा निघून गेला, निर्धन झाला तो, आणि पैसा निघून गेला, त्याला दुःख झालं, तो रडायला लागला ना, तर लोक त्याला निर्बल समजतील। शत्रूशी युद्ध करायला लागला आणि शत्रूशी युद्ध करता करता त्याने पलायन केलं, तो पलायन केला, रडायला लागला, लोक त्याला कायर समजतील। पण जीवनातले हे दोन प्रसंग आहेत, ज्या प्रसंगाला पुरुष रडला तरी समाज त्याला नाव ठेवणार नाही। त्यातला पहिला प्रसंग, ज्या वेळेस एखाद्या माणसाचा मुलगा एकुलता एक असावा, जीवनाचा आधार असावा, असं त्याला वाटावे, मोठा सांभाळ त्याने करावा। पण ज्या वेळेस त्याचा विवाह होतो ना, आणि घरच्या बाईचा ऐकून आपल्या जन्मदात्या बापाला एकुलता एक मुलगा लाथ मारून वृद्धाश्रमामध्ये काढून देतो ना दादानो, त्यावेळेस न रडणारा बाप हा वृद्धाश्रमाच्या कुठल्या तरी भिंतीचा आडोसा घेऊन रडतो, माझा मुलगा, माझ्या म्हातारपणीची जो काठी असायला पाहिजे होता, अरे माझ्यावर वेळ आली, आज ज्याने माझा सांभाळ करायला पाहिजे होता, त्या मुलाने मला लात मारून वृद्धाश्रमामध्ये काढून द्यावं। न रडणारा बाप त्या दिवशी रडतो। आणि दुसरा प्रसंग, ज्या वेळेस त्याची मुलगी त्याला सोडून जाते ना दादा, न रडणारा बाप त्याही दिवशी रडतो। समाजापुढे रडत नाही, संध्याकाळच्या वेळेला एखाद्या भिंतीच्या कोपऱ्याचा आश्रय घेतो आणि मुलीच्या आठवणीने रडू लागतो, एवढीशी माझी मुलगी। पण ज्या वेळेस मी शेतातून यायचो ना, 2 वाजले की माझ्या रस्त्याकडे टक लावून पाहायची, सगळ्या गावातले लोक आले, पण अजूनही माझे बाबा शेतातून आले नाहीत, माझे बाबा आले नाहीत। आणि बाबा रस्त्याला दिसले की धावत धावत जाऊन, बाबाच्या करता गरम पाणी, बाबा बाबा तुमच्या करता स्वयंपाक थांबवलाय बाबा, तुम्ही गरम जेवा बाबा, तुम्ही जेवलं पाहिजेत बाबा। काळजी घेणारी ती मुलगी। आणि ज्यावेळेस तिचं लग्न ठरतं ना दादानो, त्यावेळेस स्वतःच्या माईकडे पाहते आणि रडते, आणि माईला एकच सांगते, मा मी होती ना मा, तोपर्यंत माझ्या बाबाची काळजी करण्याची तुला काहीच फिक्र नव्हती मा, आज मी जाते मा, माझ्या बाबाला तू सांभाळलं पाहिजे मा, माझ्या बाबाला तू सांभाळलं पाहिजे, माझ्या बाबाला सांभाळलं पाहिजे। माझा बाप तर त्या नारळासारखा आहे मा, तो वरून वरून टणक दिसतो मा, टणक दिसतो, आतमधून तो तर त्या नारळाच्या घरासारखा आहे ग मा, माझ्या बाबाकडे लक्ष दे, अशी सांगणारी ती 18 वर्षाची मुलगी
ज्या वेळेस बापाला दिसते ना, बाप हा रडू लागतो, बाप हा रडू लागतो, महाराज बाप रडू लागतो, बाप रडतो. आणि मुलगी जात असताना एकच बस, माझ्या बाबाकडे पहा, माझ्या बाबाकडे पहा. बापही म्हणतो, आज मला दुःख कशाला म्हणतात हे समजायला लागलं. जाते मला, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते